आणि कोणत्या वयोगटासाठी कोणता अधिक योग्य ठरतो? गोळी घेणं आवश्यक असतं. हे औषध परिणामकारक ठरतं. कामगिरीची भीती असणं, आत्मविश्वास कमी असणं, नातेसंबंधांमध्ये ताण असेल, याच्यामुळे सुद्धा औषध वापरणं धोका निर्माण करू शकतं. आजकाल अनेक पुरुषांना एकच प्रश्न पडतो. वायग्रा घेतल्यावर सडालाफिल आणि टडालाफिल यामध्ये नेमका फरक काय आहे? आणि कोणत्या वयोगटासाठी कोणता अधिक योग्य ठरतो? बाजारात अनेक ब्रँड उपलब्ध आहे, पण योग्य माहितीशिवाय औषध वापरणं धोका निर्माण करू शकतं. या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत, सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट उमेश मुंदडा काय म्हणतात हेही जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा हे गेल्या 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून या क्षेत्रात कार्य करतात. 1985 पासून कार्यरत असून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी हजारो पुरुषांना योग्य मार्गदर्शन दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांची मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नगर या शहरांमध्ये तुमच्या शाखा असून पुण्याला आणि मुंबईला ते शनिवारी रविवारी उपलब्ध असतात. सेक्शुअल हेल्थ ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय कोणतीही गोळी घेणं धोकादायक ठरू शकतं. सर्वप्रथम सिल्डेनाफिल बद्दल बोलूया. सिल्डेनाफिल हा वायग्रामध्ये मुख्य घटक आहे. हे औषध लिंगामध्ये ब्लड फ्लो वाढवण्यास मदत करतं, त्यामुळे सेक्शुअल स्टिम्युलेशन असताना इरेक्शन येण्यास सहाय्यता होते. सिडालाफिलचा प्रभाव जो आहे तो साधारण 4 ते 5 तास टिकतो, त्यामुळे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी अगोदर गोळी घेणं आवश्यक असतं. डॉक्टर मुंदडा असं सुद्धा सांगतात की युवक आणि मध्यमवयीन पुरुषांसाठी सिडालाफिल अधिक उपयोगी ठरू शकतो, कारण त्यांच्या शरीरात मेटाबॉलिझम वेगाने असतो आणि अपेक्षित वेळेत परिणाम सुद्धा दिसतो. सिडालाफिलचा परिणाम जो आहे तो फक्त सेक्शुअल स्टिम्युलेशन असतानाच दिसतो, त्यामुळे इच्छा आधीपासून असणं गरजेचं असतं. दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे टडालाफिल, जो क्लायसिस मध्ये मुख्य घटक म्हणून वापरला जातो. टडालाफिलचा जो प्रभाव आहे तो सिडालाफिल पेक्षा जास्त काळ टिकतो, साधारण 24 ते 36 तास. यामुळे काही पुरुषांसाठी वीकेंड पिल सुद्धा याला म्हटलं जातं, कारण इफेक्ट अधिक फ्लेक्झिबल असतो. डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव असा आहे की मध्यम ते ज्येष्ठवयीन पुरुषांसाठी टडालाफिल अधिक उपयुक्त ठरू शकतो, कारण सेक्शुअल ऍक्टिव्हिटीचा वेळ निश्चित नसतानाही हे औषध परिणामकारक ठरू शकतं. तसेच टडालाफिलचा इफेक्ट जो आहे तो दिवसभर किंवा संपूर्ण वीकेंड सुद्धा चालू शकतो, त्यामुळे मानसिक ताण सुद्धा कमी होतो. दोन्ही औषधांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे औषध केवळ सेक्शुअल स्टिम्युलेशन असताना कार्य करतात, इच्छा वाढवत नाही. हृदयविकार, मधुमेह, उच्च दाब किंवा इतर औषधं ज्या लोकांना चालू आहेत त्यांच्यासाठी सुरक्षितसाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही सामान्य दुष्परिणाम मध्ये डोकेदुखी किंवा चेहरा लाल होणे, चक्कर येणे, पोटदुखी हे दिसू शकतं. डॉक्टर मुंदडा यांचा ठाम असा सल्ला आहे की कुठलीही गोळी स्वतःहून घेऊ नका. इरेक्टाईल डिस्फंक्शन ही केवळ शारीरिक नाही तर मानसिक समस्या सुद्धा दिसून येते. कामगिरीची भीती असणं, आत्मविश्वास कमी असणं, नातेसंबंधांमध्ये ताण असेल, याच्यामुळे सुद्धा या गोष्टी इफेक्ट करतात. त्यामुळे फक्त औषधांवर अवलंबून न राहता लाईफस्टाईल सुधारणे, ताण कमी करणे, झोप घेणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम या गरजांकडे सुद्धा तुम्ही तितकंच उघडपणे पाहिलं पाहिजे, काउन्सिलिंग घेतली पाहिजे. शेवटी डॉक्टर इतकंच सांगतात की योग्य तपासणी, अचूक निदान आणि डॉक्टरांचा मार्गदर्शन घेतल्याशिवाय सिडालाफिल आणि टडालाफिल वापरू नये. योग्य मार्गदर्शन घेतल्यानंतरच तुम्ही याचा उपयोग करावा. योग्य मार्गदर्शन घेतल्यास इरेक्शन कमी होणे किंवा टिकण्यासाठी सुद्धा समस्या सुरक्षितपणे परिणामकारक पद्धतीने सुधारू शकतात. ही माहिती केवळ शैक्षणिक आणि जागरूकतेसाठी दिली जाते. स्वतःवर उपचार करण्यासाठी वापरू नका. दीर्घकाळ त्रास होत असेल, अन्य काही आजार असतील किंवा औषध उपचार चालू असतील तर तज्ञ डॉक्टर किंवा क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट यांच्याकडनं सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.